हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA MER 210 मराठी या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। तर चला आता आपण हे लेसन नंबर 1 मध्ये आहे सारांश कथेचा। कथा ह्या लेसनचा हा सारांश महत्त्वाचा आहे। सारांश जरी आपण वाचला तरी आपल्या लक्षात येतं की लेसनमध्ये काय आपल्याला टॉपिक्स महत्त्वाचे त्याच्यानुसार आपण उत्तर मनाच्या भाषेत लिहिण्यास आपल्याला मदत होते। तर मी तुम्हाला हा सारांश वाचून दाखवते, तुम्ही ऐकून तो लक्षात ठेवायचा आहे आणि त्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येतील। तर बघा, कथेचा जन्म भाषेच्या जन्मा इतकाच प्राचीन आहे। कथा हा कथात्मक साहित्याचा उपप्रकार असून कथेची समष्टी कथार्थ कथानक व्यक्तिचित्रण वातावरण भाषाशैली याची बनते। इंग्रजी संपर्काने मुद्रण कलेच्या आगमनाबरोबरच मराठीत लघुकथा लेखन सुरू झाले। मराठीतील करमणूक ते सत्यकथा यासारख्या अनेक नियतकालिकांनी कथेला ऊर्जावस्था प्राप्त करून देण्यात मोलाची कामगिरी केली। कथा या वाङ्मय प्रकाराची तात्विक चर्चा अनेक समीक्षकांनी केली असली तरी कथेची निर्णायक व्याख्या आजवर करता आलेली नाही। कथेची संरचना लवचिक असून कथाच कथेची संरचना घडवत असते, बदलवत असते। मराठीतल्या अनेक कथाकारांनी अनुभव संपन्न वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहून मराठी कथेचा प्रभाव समृद्ध केलेला आहे। इथे आपलं उत्तर संपत आहे। तर चला पुन्हा भेटू पुढच्या नवीन टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।